डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या उपक्रमांतर्गत आपण आपल्या नारायणगाव शहरामध्ये नारायणगाव वादवड या परिसरामध्ये स्वच्छता अभियानाचं आयोजन केलेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच जगभरामध्ये विविध उपक्रम राबवत असते। यामध्ये स्वच्छता अभियान असेल, रक्तदान शिबिर असेल, शालेय साहित्याचं वाटप असेल, असे विविध उपक्रम राबवले जात असतात। या अंतर्गत आज स्वच्छता अभियानाचं आयोजन आपण नारायणगाव शहरामध्ये केलेलं आहे। या निमित्ताने नारायणगावचे उपसरपंच बाबूभाऊ पाटे हे उपस्थित आहेत। तर मी आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने मनकर भाऊंना विनंती करतो की गुलाब पुष्प देऊन बाबूभाऊंचं स्वागत करायचं आहे। म्हणजे आळे फाट्याकडून येताना बायपासपासून सुरुवात होणारा महामार्ग तर कळमच्या बाजूला जिथे आपण एक्झिट करतो नारायणगावमधून गुलाब पुष्प देऊन बाबूभाऊंचं स्वागत केलं जाते। यानंतर खंडागळे साहेबांचं पण स्वागत करण्याची विनंती मी मनकर भाऊंना करतो। गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं। खरं तर तुमचा केला पाहिजे की तुमच्या माध्यमातून नारायणगाव स्वच्छतेच्या दिशेने आगेकूच करतंय आणि दरवर्षी होत असलेला हा उपक्रम मनापासूनचं तुमचं सगळ्यांचं धन्यवाद आहे की आपण निरपेक्ष भावनेने आपण सगळेजण काम करता आणि त्या कामामध्ये आम्हालासुद्धा सहभागी होण्याची संधी आम्हाला सातत्याने मिळत असते आणि म्हणून खरं तर आपल्या सगळ्यांचं मनापासूनचं धन्यवाद देत असताना धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून खरं तर अनेक स्वच्छता अभियान असतील किंवा झाडांच्या बाबतीतलं काम असेल, हे अत्यंत उजवं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं आहे आणि त्यामध्ये आपल्यासारखी सगळी मंडळी सहभागी होतात। निश्चित स्वरूपात आपल्याला मनापासूनचे धन्यवाद नारायणगाव ग्रामपंचायत असेल किंवा समस्त नारायणगावकरांच्या वतीने देत असताना आपल्या या कार्यामध्ये आम्हीसुद्धा निश्चित स्वरूपात प्रत्येक वेळेस सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील राहू हा शब्द मी तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासूनचं स्वागत करतो, मनापासूनचे आभार व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। सर्वप्रथम सर्वांना शुभ सकाळ। सर्वांना जय सद्गुरू। माझ्या सर्व स्त्री सदस्यांना मनापासून या स्वच्छतेच्या कार्यासाठी शुभेच्छा देण्यापेक्षा खरं तर डॉक्टर आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी यांचं कार्य तुम्ही हाती घेतले। खरं तर एवढा मोठेपणा आणि तुमच्याबद्दल वाटणारा अभिमान आणि नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी तुम्हाला हा सर्वांना स्वच्छतेचा वसा दिला आहे। खरं तर हा वसा प्रत्येकाने आपल्या स्वतःपासूनच जपला पाहिजे। स्वच्छता हा आपलं आयुष्य जगण्याचा एक कणा आहे। स्वच्छतेच्या माध्यमातून खरं तर धर्माधिकारी कुटुंब हा संपूर्ण आपला परिवार अतिशय चांगल्या प्रकारे कित्येक वर्ष उत्कृष्ट स्वच्छतेचं कार्य करत आहे। त्याप्रमाणे बाबूभाऊंनी नेहमीच डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाअंतर्गत आज श्री स्वच्छता अभियान हा उपक्रम जुन्नर समितीतून नारायणगाव बैठक, जुन्नर बैठक, उदापूर बैठक, वडगाव आनंद बैठक, मंचर बैठक, घोडेगाव बैठक या अशा सर्व बैठकीतल्या स्त्री सदस्याकडून ही स्वच्छता राबविण्यात येत आहेत। जय सद्गुरू। आज 1 मार्च 2026 अखंड महाराष्ट्रामध्ये डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांचा जन्मदिवस म्हणून अखंड महाराष्ट्रामध्ये स्वच्छता अभियानाचं या ठिकाणी पवित्र कार्य या ठिकाणी केलं जातं आहे। अनेक उपक्रम राबवत असताना विहीर पुनर्भरणाचं कार्यक्रम असेल, त्यामध्ये व्यसनमुक्ती असेल, वृक्ष लावगडच नाही तर वृक्ष लावगडीबरोबर वृक्ष संवर्धन करण्याचं काम प्रतिष्ठान त्या ठिकाणी करत असते। गणेशोत्सव काळामध्ये त्या ठिकाणी निर्माल्य संकलनसुद्धा महत्त्वाचं काम महाराष्ट्राबाहेर त्या ठिकाणी करत असणे या सर्व कार्याची दखल घेऊन ते तरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांना, त्याचप्रमाणे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन त्या ठिकाणी सन्मानित केलेले आहे। आठवड्यातून एक दिवस समर्थांची बैठक असते। त्या बैठकीतून दासबोधाचं निरूपण होत असतं। त्या निरूपणातून मनाला एक शांती आणि प्रबोधन होतं। जगायचं कसं ते त्या माध्यमातून आम्हाला प्रबोधन होतं। कर्म आपली कशी आहेत,
त्या कर्मातून आपण व्यवस्थित जगायचं असतं. ते कर्म आपले चांगले पाहिजे. या माध्यमातून आम्हाला आमचं जीवन वेगळ्या वर्णावरती आज जात आहेत आणि आमच्याकडनं कुठेही चुकीचं असं काही घडत नाही. हे फक्त नानासाहेब धर्माधिकारी आणि आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी यांच्या माध्यमातूनच आज हे सर्व घडलेलं आहे आणि हेच सांगतो मी. जय सद्गुरू.